आपल्या आजच्या शिवज्ञान यात्रेची मानकरी जान्हवी केने उर्फ जेनी. ॲज अ डान्सर, मी डान्सर आहे. सो जेनझी कल्चर जे आहे तो माझ्या आयुष्याचा एक भागच आहे. त्याच वेळी मला आपल्या मराठी संस्कृतीचा खूप अभिमान आहे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ बिंग अ मराठी. आणि तो इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पण मी शेअर केला. त्याच्यावरती चक्क सोनाली कुलकर्णींनी कमेंट केली. तिने मला ऍड्रेस पाठवला, इथे मी आहे, तू ये. लिटरली ती इथे गातीये आणि मी तिच्या शेजारी नाचते. माझा पहिला परफॉर्मन्स होता नमस्ते इंडियाचा आणि तो खूप क्लोज आहे. का? कारण आम्ही 8 मंथ्स प्रेग्नेंट होते. जो दिल्लीपर्यंत जाईल त्याला जपानला याची संधी होती, पण ती माझी थोडक्यात राहिली. काय तर मग तयार आहेस ह्या ऐतिहासिक प्रवासासाठी? लेट्स डू. हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. बी, सी आणि डी मध्ये कन्फ्युज होतोय. माझीच मी हे करेन. तर मग ऑप्शन बी माची यावर शिक्कामोर्तब करूया. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. इतिहास शौर्य बुद्धीची ही कसर, प्रश्नातून मिळे विजयाचे उत्तर. तुतारीचा नाद अन ढोलकीचा जोर, सुरू झाला खेळ तेच तडफ तोड. शौर्याचा वारसा अन ज्ञानाची मात्रा सज्ज झाली आता. शिवज्ञान यात्रा. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवप्रेमींना जय शिवराय. आणि खास जपानी भाषेत कोन्निचिवा मिनासान. मागील काही दिवसापासून आपण एका आगळ्या वेगळ्या शिवज्ञान यात्रेचा अनुभव घेत आहोत. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. होंतोनी आरिगातो गोजायमास. मी पूजा ठाकरे सरदार, मुक्काम पोस्ट जपान, स्वागत करते तुमचं हू नोज छत्रपती जपान, प्रेझेंटेड बाय सोना जपान, जॅपनीज लँग्वेज अकॅडमी, अ ट्रस्टेड नेम इन जॅपनीज लँग्वेज एज्युकेशन. आणि रिवॉर्ड पार्टनर स्वराज्य आर्ट स्टुडिओज कोल्हापूर. आपल्या आजच्या शिवज्ञान यात्रेची मानकरी ज्यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण मिळवलं, पुण्यातून जपानी भाषेचा श्री गणेशाही केला, मग पुणे ते जपान, आणि आता एक सक्सेसफुल ऑन्टरप्रिनर जान्हवी केने उर्फ जेनी. जान्हवी सान, स्वागत आहे तुमचे. धन्यवाद. प्रेक्षकांना तुझ्याबद्दल ओळख करून देशील का? नक्कीच. येस. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. माझं नाव जान्हवी केने आणि तू जेनी जे म्हणालीस दॅट इज माय इंस्टाग्राम हँडलचं नाव आहे. मी पुण्यात वाढली आहे आणि फर्ग्युसनमधून मी मास्टर्स केलंय कम्प्युटर सायन्सचं. गेली 8 वर्ष मी जपानमध्ये राहतेय आणि इथे आल्यानंतर मी फूड चेन इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. त्यानंतर IT कन्सल्टंट म्हणून रिक्रुटमेंटमध्येही काम केलंय. अरे वा. पण माझा कल हा नेहमीच कलेकडे होता, मेनली डान्स. सो आत्ता मी माझी पॅशन फॉलो करतेय आणि तेच माझं करिअर आहे आता. सो मी आता डान्स इन्स्ट्रक्टर आहे आणि डान्स क्लासेस घेते बेसिकली. या व्यतिरिक्त मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. मी 42 प्रिफेक्चर्स फिरली आहे जपानचे. माझा एक पर्सनल गोल आहे की 10 वर्षाच्या आत 47 कम्प्लीट करावेत. आणि माझी एक लहान मुलगी आहे. आय एम अ मदर ऑल्सो. 2 वर्षाची मुलगी आहे जिचं नाव शिवाई. येस. योरोशिकु ओनेगायशिमास. ओनेगायशिमास. आणि फारच छान इंट्रोडक्शन दिलं तू. आणि मला आणखी जाणून घ्यायचंय की तुझी या कार्यक्रमाबद्दल आजच्या दिवसाबद्दल काय तयारी आहे? जेव्हा मला कळालं की पहिला एपिसोड मी ऍक्च्युली बघितला होता सोनालीचा आणि त्यानंतर मला फोन आला. आय वॉज लाईक कसं काय झालं हे. म्हणजे मी जे तुमची गेस्ट मॅनेजर आहे तिला सुद्धा मी म्हणलं की दिस इज सो सरप्राइजिंग आणि व्हेरी इंटरेस्टिंग, मला नक्की आवडेल. आणि तयारी म्हणलं तर असं काहीच नाही आहे. आणि अबाउट द क्विज जर म्हणलीस तर लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत आले आहे. सो लेट्स सी हाऊ इट हॅपन्स. फारच छान. ही एक क्विजच नाही आहे, ठीक आहे. तर आपण तुझ्याबद्दल सुद्धा प्रेक्षकांसमोर माहिती पोहोचवणार आहोत आणि खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी देखील जाणून घेणार आहोत.
बरं, जसं जुन्या काळात लांबच्या प्रवासाला जाताना शिदोरी दिली जाते, तसंच आपल्या या कार्यक्रमात आणि आपल्या या यात्रासाठी तुझ्यासाठी काही खास आहे आमच्याकडे. हे आहे शिवशंभू टिळक किट. थँक्यू 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 सो मच. धन्यवाद. वेलकम. आरिगातो. चला तर मग पटकन आपण या यात्रेची रेकी करून घेऊया, म्हणजे तुला रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि नियम देखील कळतील. ठीक आहे. येस. तुझे टार्गेट आहे 10 शिवप्रश्न. प्रत्येक करेक्ट आन्सर म्हणजे रायगडाचा एक स्पॉट कव्हर. ठीक आहे. सध्या आपण उभे आहोत रायगडाच्या ऐतिहासिक चित्त दरवाजापाशी. इथून आपला या ज्ञानाचा प्रवास सुरू होईल. पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर म्हणजे पोहोचाल महादरवाजा, दुसऱ्या प्रश्नाने हिरकणी बुरुज, आणि तिसरा हत्ती तलाव आणि टकमक टोक पार करत 5व्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन तुम्ही पोहोचाल महाराजांच्या समाधीपाशी. आणि तिथे पोहोचल्यानंतर ती असेल तुझी फर्स्ट छावणी. ओके. ठीक आहे. आणि फर्स्ट छावणी पार केली तर 4 इंची राजेशाही शिवमूर्ती तुझी होईल. ही आहे ती सुंदर मूर्ती. येस. बरं, त्यानंतर 6व्या प्रश्नाने बाजारपेठ आणि 7व्या प्रश्नाने हत्तीखाना क्रॉस करून तुम्ही 8व्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले की पोहोचणार गंगासागर तलावापाशी. इथे लागेल सेकंड छावणी. ही तुझी सेकंड छावणी असणार. ही तुमची सेकंड छावणी असणार आणि इथे 6 इंची राजेशाही मूर्ती तुमची होईल. बरं, पण लक्ष असू द्या, इथे पुढे चॅलेंजिंग होणार आहे. ठीक आहे. शेवटचा नगारखाना पार करून जर तुम्ही 10व्या प्रश्नाचं शिवज्ञान अचूक ओळखलं तर तुम्ही ठराल आपल्या ग्रँड प्राइज म्हणजेच 12 इंची भव्य मेघडंबरीचे मानकरी. ओके. काय तर मग तयार आहेस ह्या ऐतिहासिक प्रवासासाठी? दोकी दोकी होत आहे मला, पण येस, बरं, लेट्स डू इट. ओके. दोकी दोकी होते ते मला कळतच आहे, कारण ही यात्रा वाटते तितकी सोपी नाहीये. अगदीच. आणि एक चुकीचं उत्तर, यात्रा तिथेच संपली. बरोबर. म्हणून त्यासाठी आहे 2 गनिमी कावा. पहिली निम्मा आणि दुसरी दुटप्पा. निम्मा म्हणजे तुझे 2 चुकीचे उत्तर डिसअपिअर होतील. ठीक आहे. आणि दुटप्पा म्हणजे तुम्ही एकाच प्रश्नासाठी 2 बरोबर उत्तरे निवडू शकता. 2 ऑप्शन्स यू कॅन सिलेक्ट. ओके. आणि एक महत्वाची अट म्हणजे गनिमी कावा वापरला की मागील छावणीत कमवलेला बक्षिसाचा त्याग करावा लागेल. ओ. हाय स्टेक्स, राईट? येस. ओके. मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन. बरं, तर मग तयार आहेस का? येस. जान्हवीसान महादरवाजा गाठण्यासाठी हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. ओके. शिवाई देवी हे कोणत्या देवतेचे रूप मानले जाते? ओके. What form of the goddess is शिवाई देवी believed to be? आणि ऑप्शन्स आहेत ए लक्ष्मी, बी सरस्वती, सी दुर्गा आणि डी पार्वती. मला असं वाटतंय, म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या आई आहेत जिजाऊ, त्यांनी शिवाई देवीकडे जेव्हा प्रार्थना केली होती की मला एक मुलगा दे जो इथे स्वराज्य स्थापन करू शकेल, बायका पुरांचे रक्षण करू शकेल, तर आणि जेव्हा त्यांना मुलगा झाला तर त्यांनी शिवाई देवीवरून शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं. तर त्यांना असा मुलगा हवा होता जो रक्षण करेल, म्हणजे बेसिकली वॉरियर असेल. सो मला असं वाटतं याचं उत्तर दुर्गा आहे. आणि ऑप्शन सी दुर्गा वाटतंय. चला तर मग ऑप्शन सी दुर्गा यावर शिक्कामोर्तब करूया. अगदी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दुर्गा. हे शिवाई देवी ही शिवनेरी किल्ल्याची स्थानिक रक्षणकर्ता देवता आहे. त्यामुळे आणि तुम्ही जी माहिती दिली ती पण खूप सुंदर आणि अगदी बरोबर आहे. त्यामुळे महाद्वारसाठी हा प्रश्न अचूकपणे पार केला आहे. धन्यवाद. जान्हवी सान, तुमच्या मुलीचं नाव सुद्धा शिवाई आहे, ज्याला शिवनेरीचा ऐतिहासिक वारसा आहे. हे नाव निवडण्यामागची काही स्टोरी आहे का? आम्हाला सांगाल का?
हो, नक्कीच. येस. आपल्यामध्ये कसं प्रेग्नन्सीच्या वेळेस गर्भसंस्कार केले जातात. बर तर तेव्हा काय सजेस्ट करतात, की चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या गोष्टी वाचा, चांगली गाणी ऐका. त्यामध्येच मी एक करत होते. मी शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचत होते. आणि माझा हसबंड आला. ही सेड, की आय वॉन्ट टू जॉइन. मी मोठ्याने वाचतो म्हणजे माझा आवाज बाळाच्या कानावरती पडेल. सुंदर म्हणलं नक्कीच. आणि वाचता चॅप्टर तो होता जिथे जिजाऊ आपल्या शिवाई देवीकडे प्रार्थना करत होत्या शिवनेरीच्या, की मला मुलगा झाला तर तुझ्या नावावरून मी त्याचं नाव ठेवेन. त्यांना मुलगा झाला आणि शिवाजी महाराज त्यांचं नामकरण केलंय. हम्म. सो जेव्हा पुस्तक वाचताना शिवाई देवीचा उल्लेख झाला, त्या क्षणी मी आणि ओंकार म्हणजे माझा हसबंड आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं, म्हणजे अरे हे नाव बेस्ट आहे. माझ्या माहेरी सुद्धा शिवाजी महाराजांना खूप मानलं जातं आणि ओंकार धावडे पाटील तर त्यांच्याकडे ते खूप मानलं जातं. सो हे आमच्यासाठी नाव खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते आम्ही शिक्कामोर्तब म्हणतात ना, ते केलेलं होतं. ते केलेलं होतं. सो मला मुलगी झाली आणि शिवाई मी नाव ठेवलं. खूपच सुंदर. फारच छान. तर हेच सुंदर उत्तर ऐकून आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया का? नक्कीच. चला तर मग आपण दुसरा प्रश्न हिरकणी बुरुज हा घेऊया. हिरकणी बुरुज साठी दुसरा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर. छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत जन्मतिथी म्हणजेच जन्मतारीख कोणती मानली जाते? व्हॉट इज द ऑफिशियल एक्सेप्टेड डेट ऑफ बर्थ फॉर छत्रपती शिवाजी महाराज? ऑप्शन ए 6 एप्रिल 1627, ऑप्शन बी 19 फेब्रुवारी 1630, ऑप्शन सी 20 मे 1630 आणि ऑप्शन डी 6 जून 1674. ह्याचं उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630. म्हणजे हे मला नाही आलं तर सो येस, हे उत्तर आहे. ऑप्शन बी वाटतं तुला? येस. चला न डाऊट करता आपण शिक्कामोर्तब करूया. हो. ऑप्शन बी फेब्रुवारी 19, 1630 हे अगदी बरोबर उत्तर आहे तुझं. कारण महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली अधिकृत तारीख आहे ही. दिस डेट इज द मोस्ट वाइडली एक्सेप्टेड अँड ऑफिशियली कॉमेमरेटेड डेट ऑफ बर्थ फॉर छत्रपती शिवाजी महाराज. ओके. सो मला ह्याच्यातून हे कळालं की ऑफिशियली एक्सेप्टेड हा. ही डेट आहे. म्हणजे मला माहित होतं की 19 फेब्रुवारी हे आहे, पण ऑफिशियली एक्सेप्टेड हे मला आत्ता कळालं. आय जस्ट न्यू की ही डेट आहे असं. हो, बरोबर बोललीस तू. हे ऑफिशियली एक्सेप्टेड डेट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून. इट इज ऑफिशियली एक्सेप्टेड बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट. ओके. जान्हवी सान, महाराजांनी 350 वर्षापूर्वी अनेक भाषा शिकण्याचं महत्व ओळखलं होतं. तुम्ही सुद्धा फार आधी जपानी भारतातूनच शिकून आलात. तर जपानचा प्रवास हा तुमचा वेल प्लॅन्ड होता की गनिमी कावा होता? किंवा म्हणायला गेलं की गो विथ द फ्लो, म्हणजे जसं जमेल तसं करूया, तसं होतं? काही सांगू शकाल त्याबद्दल? मी जसं मेन्शन केलं इंट्रोडक्शन मध्ये की माझं कम्प्युटर सायन्स झालेलं आहे. मला वाटलं की एखादी लँग्वेज पण शिकावी ज्याने ऑपॉर्च्युनिटीज ओव्हरसीज जायला अजून मिळू शकतील. आणि तेव्हा एक ट्रेंड होता की स्पॅनिश, जर्मन किंवा फ्रेंच या भाषा शिकण्याचा ट्रेंड होता भरपूरच. सो पुण्यातली रानडे इन्स्टिट्यूट जी आहे तिथे मी चौकशीला गेले आणि मला कळालं की तिथे जॅपनीज भाषा सुद्धा शिकवतात. आय वॉज लाईक की हे काहीतरी वेगळं आहे आणि मी सर्च केलं की हे पिक्टोरियल लँग्वेज आहे, इंटरेस्टिंग वाटलं आणि सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करूयात असं मला तेव्हा वाटलं आणि आय चोज जॅपनीज लँग्वेज. आणि इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यास करता करताच वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जायचे, जसे की तेनरान खाई, उताताई खाई, बेनरोन ताई खाई, खांगे खाई. त्यामुळे मला जपान आणि जपानचं कल्चर कसं आहे हे जास्त कळत गेलं आणि ते आवडायला लागलं. मी बेनरोन ताई खाई म्हणजे स्पीच कॉन्टेस्ट त्यामध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे. तेव्हा मी झोनल जिंकले होते आणि दिल्लीपर्यंत गेले होते. जो दिल्लीपर्यंत जाईल त्याला जपानला याची संधी होती, पण ती माझी थोडक्यात राहिली. सो ते वाईट वाटत होतं कुठेतरी आणि मग असं कुठेतरी डोक्यात होतं की नाही जायचं तर आहेच. आणि माझे सेन्से एक होते, त्यांनी मला सांगितलं की अशी अशी कंपनी एक येतेय, तू बघ इंटरव्ह्यू देऊन. म्हणजे ती इन्स्टिट्यूट मध्ये येणार होती, रानडे इन्स्टिट्यूट मध्ये, टू रिक्रूट इंडियन स्टुडंट्स. बरं.
मी दिला इंटरव्ह्यू, पास झाले अँड आय न्यू की मी जपानला चालली आहे. वा. आणि लकीली असं होतं की माझ्या हस्बंडला पण जॅपनीज कंपनीमध्ये दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब लागला होता. आम्ही हं. दोघं एकत्र इकडे आलो. मी फार त्याला सुद्धा इन्स्टिट्यूटमध्येच भेटली आहे बाय द लकी आहात तुम्ही. वे. सो हा माझा प्रवास आहे फ्रॉम इंडिया टू जपान. बढिया, खूपच छान. पण ही तर जर्नी खूपच म्हणजे छान वाटतं ऐकून. पण आता जे न्यू आहे, जे जॅपनीज शिकतात आहे किंवा ज्यांना आवड आहे, जे जॅपनीज अॅनिमे बघतात, शॉर्टमध्ये म्हणायला गेलं की जपानबद्दल ज्यांना क्रेज आहे, हं. तर त्यांच्यासाठी काय सांगाल? मी असं सांगेन की जपानला तुम्हाला यायचं आहे तर हं. भाषा शिका. भाषा शिकून तुमची लाईफ खूप इझी होणार आहे इथे. म्हणजे मग रिक्रुटमेंटचा माझा जो अनुभव आहे हं. त्यावरून मी सांगू शकते की एखाद्याला जर जॅपनीज येत नसेल तर त्याला 10 कॉल्स जातील जॉबसाठी. पण ज्याला येत असतील त्याला नक्कीच दुप्पट तिप्पट जातील. बरोबर. ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसतीच भाषा शिकू नका, पण थोडा कल्चरचा अभ्यास करून या. कारण इथे कसं टाइम मॅनेजमेंट वेगळी असते, वर्क कल्चर वेगळं आहे, शिस्तबद्धपणा इथे खूप हं. आहे, क्लीनलीनेस वगैरे, ट्रेनमध्ये बोलायचं नाही वगैरे, शांत देश आहे ना तसा. बरोबर. सो कल्चर शॉक बसायला नको बेसिकली. Actually. त्यासाठी थोडीशी भाषा शिकून या आणि सुंदर देश आहे, सो गिव्ह युअर बेस्ट असं. वाह! ह्या 2 जान्हवी. गोष्टी मी सांगू इच्छिते. या ज्या सुंदर टिप्स तू दिल्या नक्कीच आमच्या ऑडियन्स पर्यंत पण पोहोचल्या असतीलच याची मला खात्री आहे. आय होप सो. चला, तर मग पुढे वळूया हो. पुढच्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न घेऊया आपण. हत्ती तलावासाठी तिसरा प्रश्न हा तुमच्या स्क्रीनवर. ओके. किल्ल्याच्या उतारावर असलेल्या पसरट आणि सपाट भागाला काय म्हणतात, जिथे अनेकदा लष्करी छावण्या किंवा वस्ती असे? What is the name of the flat, sprawling plateau located on the lower slopes of a fort, which often housed military camps or residential settlements? Options आहेत A. बुरुज, B. माची, C. तटबंदी आणि D. महाद्वार. काय वाटतंय? मला असं वाटतंय तटबंदी म्हणजे ब्लॉकेज, इफ आय एम नॉट रॉंग. महाद्वार नाही, बुरुज वॉच टॉवर, माची आय थिंक. ऑप्शन बी माची वाटतंय. माची. नक्की? दिस इज जॅपनीज तर माची. आई ग, एक मिनिट. येस, माचीच मी हे करेन, कारण हे बाकीचे थोडे असे अलाईन होत नाहीयेत या. माची सोबत दुसरं कुठलं कन्फ्युज होतंय का? नाही ऍक्च्युली, पण मला ते एकदम क्लिक झालं की अरे हा. माची हा एक शब्द जॅपनीज पण आहे. सो पण ठीक आहे, येस आय गो विथ माची. ऑप्शन बी माची नक्की? हो. चला, तर मग ऑप्शन बी माची यावर शिक्कामोर्तब करूया. आणि हे अगदी बरोबर उत्तर आहे. बुरुज जे होतं ना, बुरुज म्हणजे उंच, मजबूत आणि सहसा गोलाकार असा भाग आहे. आणि तटबंदी जे म्हटलं की तटबंदी संपूर्ण किल्ल्याचे रक्षण करते. ओके. हा. आणि महाद्वार म्हणजे अधिकृत प्रवेशाचे एकमेव ठिकाण आहे. आणि माची जे बरोबर उत्तर आहे ते बाले किल्ल्याच्या खाली असलेल्या पसरट, सपाट आणि सुरक्षित भागाला माची म्हणतात. ओके. फारच छान खेळत आहात तुम्ही. तर लगेच आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. ओके. चौथा प्रश्न टकमक टोकसाठी हा तुमच्या स्क्रीनवर. कोंढाणा किल्ल्याचे नाव कोणाच्या सन्मानार्थ सिंहगड ठेवले? द फोर्ट ऑफ कोंढाणा वॉज रिनेम्ड सिंहगड इन ऑनर ऑफ विच मराठा जनरल? ऑप्शन्स आहेत ए. मोरपंत पिंगळे, बी. तानाजी मालुसरे, सी. प्रतापराव गुजर आणि ऑप्शन डी. बाजीप्रभू देशपांडे. काय वाटतंय? मी सिंहगड रोडला राहिली आहे हं. आणि माझा सिंहगड किल्ला सिंहगड दुर्ग दिसतो माझ्या बाल्कनीतून. आणि अजय देवगणचा मूवी सुद्धा बघितलाय. वाव. तानाजी मालुसरे. शिक्कामोर्तब केलं तरी चालेल. शिक्कामोर्तब. येस. यू लुक सो कॉन्फिडंट. तर आपण शिक्कामोर्तब करूच या ऑप्शन बी तानाजी मालुसरेवर. आणि हे अगदी बरोबर उत्तर आहे. तुम्ही जेवढे कॉन्फिडंट दिसत होते आणि उत्तर पण तेवढंच कॉन्फिडेंटली बरोबर दिलेलं आहे.
चला तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण टकमक उत्तर पार केलंच आहे. तर 5व्या प्रश्नासाठी तयार आहे. 5वा प्रश्न जो आहे आपल्याला महाराजांच्या समाधीपाशी घेऊन जाईल आणि ती पहिली छावणी असणार. ठीक आहे, आर यू रेडी? ओके. तर 5वा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी जाईल. हा तुमच्या स्क्रीनवर. शिवाजी महाराजांनी नामकरण करण्यापूर्वी रायगड किल्ल्याचे मूळ नाव काय होते? बिफोर बीइंग रिनेम्ड बाय छत्रपती शिवाजी महाराज, व्हॉट वॉज द ओरिजिनल नेम ऑफ रायगड फोर्ट? आणि ऑप्शन्स आहेत ए प्रचंडगड, बी विशाळगड, सी रायरी आणि ऑप्शन डी कोंढाणा. विशालगड इज असोसिएटेड विथ बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडचं जे युद्ध होतं त्यानंतर शिवाजी महाराज सुखरूप पोहोचले होते. आणि प्रचंडगड आय थिंक तोरणाचं नाव आहे दुसरं. हम्म. सो रायरी आणि रायगड रायरी आय थिंक इट्स हे मला वाटतंय सी ऑप्शन रायरी. ऑप्शन सी नक्की? हो. नक्की शिक्कामोर्तब करूया. नक्की शिक्का. चला तर मग ऑप्शन सी रायरी यावर आपण शिक्कामोर्तब करूया. आणि हे अगदी बरोबर उत्तर आहे. तुम्ही फर्स्ट छावणी पार केली आहे. त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं. पहिली छावणी पार करून 4 इंची राजेशाही शिवमूर्ती आता ही तुमची झाली आहे. थँक्यू. बरं, पुढे वळण्याआधी थोडं पर्सनल जाणून घेऊया. टोकियोमध्ये असं जर विचारलं डू यू नो जेनी, तर सगळ्यांना असं एक डान्सर ही इमेज येते की हा डान्स करते, खूप सुंदर डान्स करते असं. तर हा डान्सचा प्रवास नक्की कसा सुरू झाला? ओके. मी भारतात होते तेव्हा मी सुचेताताई चाफेकर त्यांच्याकडे भरतनाट्यम शिकत होते. आणि ते म्हणजे तेव्हा वेगवेगळे इव्हेंट्स कॉम्पिटिशन यामध्ये भागही घेतलेला होता. पण जपानला आल्यानंतर माझी डान्सची जर्नी डॉर्मेंट झाल्यासारखी होती. आणि मी तेव्हा चिबा साईडला पण राहत होते. जेव्हा आले होते तेव्हा खूप कमी भारतीय लोक होते. बरोबर. मी आणि इव्हेंच्युअली वी डिसाइडेड की आपण निशिकासाईला येऊयात, आपल्या लोकांमध्ये राहूयात फॉर फॅमिली रिझन्स. असं इकडे आल्यावरती मला कळालं की इथे भरपूर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात किंवा आपले सण खूप छान साजरे केले जातात. तर अशाच एका कार्यक्रमामध्ये मी गेले होते आणि तिथं मी गोंधळ हा परफॉर्मन्स बघितला होता. आणि मला असं वाटलं की मी का नाहीये तिथे, मला सुद्धा करायला नक्कीच आवडेल. सो जिने ते कोरिओ केलं होतं पूर्वी, जी डान्सची फाउंडर आहे, ओके, ती क्लासेस पण घेत होती तेव्हा. आणि मी तिला रिच आउट केलं, तिला विचारलं की तू क्लासेस घेतेस का? ती म्हणली येस, आणि मी लगेच जॉईन झाले. सो आफ्टर जॉईनिंग तिथून माझं डान्स जपानमध्ये चालू झाला ऍज अ स्टुडंट. तेव्हा माझा पहिला परफॉर्मन्स होता नमस्ते इंडियाचा. तेव्हा मी गरबा केला होता आणि तो खूप क्लोज आहे माझ्या मनापाशी. सो का, कारण आम्ही 8 मंथ्स प्रेग्नेंट होते. 8 मंथ्स प्रेग्नेंट असताना? सो तो मी आणि शिवाई आम्ही दोघींनी मिळून डान्स केलेला आहे. त्या डान्स हॅज ऑल्सो हेल्प मी विथ प्री डिलिव्हरी, डिलिव्हरी, पोस्ट डिलिव्हरी, म्हणजे फिट राहण्यासाठी. त्यानंतर मी इमिजिएटली 2 महिन्यातच जॉईन पण केलं डिलिव्हरी नंतर डान्स. आणि तेव्हा असं ठरवलं होतं की आपण ओदाईबाला फ्लॅश मॉब करूयात. मग पुरी म्हणाली की तू एक 10 जणींचा ग्रुप मी तुला असाइन करते, त्यांना कोरिओ करशील का? आय वॉज लाईक ओके, नक्कीच आवडेल मला करायला. आणि इट वेंट रिअली वेल, खूप छान झालं ते. मग तिने मला विचारलं वाय डोंट यू जॉईन मी ॲज अ को इन्स्ट्रक्टर ॲट डान्स हट. आय वॉज लाईक माझी पॅशन हीच आहे, मला डान्स आवडतो करायला. मी तिला लगेच हो म्हणाले आणि आता आम्ही दोघीही डान्स हटचे क्लासेस घेतो. त्यानंतर आम्ही भरपूर परफॉर्मन्सेस केले कम्युनिटीमध्ये किंवा एम्बसी परफॉर्मन्स नमस्ते इंडिया. सो इट स्टील कंटिन्यूज. आणि आमचे क्लासेस असतात मॉर्निंग इव्हनिंगचे, वर्कशॉप्स असतात वीकेंड्सला. सो इट चालू आहे आमची डान्सची जर्नी. आणि मी मला बघणाऱ्या प्रेक्षकांनाही सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं असेल, डान्स शिकायचा असेल, तर नक्की डान्स हटकडे या, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. नक्की कॉन्टॅक्ट करा आणि सुंदर परफॉर्मन्स साठी तयार राहा. Have you ever imagined what it feels like to be in Japan? You watch anime, you read manga, but can't truly understand them. You want to go to Japan, but the language holds you back?
Imagine understanding anime without subtitles, studying on a real Tokyo campus, or working in Japan with no language barrier. Join Sona Japan Japanese Language Academy, India's trusted Japanese learning academy. Learn Japanese from experts' experience of learning Japanese in virtual world. Founded by Sonal Shah, with over 35 years in Japan, a head office in Japan, and a flourishing branch in Mumbai, Sona Japan builds a bridge between two nations through education, culture, and heart. And now admissions for our January 2026 batches are open. Conversation courses, business Japanese, and the CREST course choose the path that takes you closer to your Japanese dream. Sona Japan, Japanese Language Academy, building bridges between cultures. बरं, तर तुमचा प्रवास तर सांगितलाच, पण या प्रवासात मला खात्री आहे की अनफर्गेटेबल मेमरीज पण भरपूरच असतील. तर त्या मेमरीजचा काही उल्लेख होऊ शकतो का इथे? हो, नक्कीच. डान्स म्हणलं तर सगळेच जे परफॉर्मन्स मी केले आहेत, ते सगळेच अनफर्गेटेबल आहेत माझ्यासाठी. पण त्यातले काही की परफॉर्मन्सेस किंवा काही की मेमरीज आहेत त्या मी सांगते. एक म्हणजे मी माझं फर्स्ट लावणी वर्कशॉप इथे कंडक्ट केलं होतं आणि सगळे जॅपनीज स्टुडंट्स होते. भारी. आणि जॅपनीज स्टुडंट्स तुम्हाला सेन्से म्हणतात. हे ऐकायला खूप वेगळं वाटतं. सो ती एक की मेमरी आहे. मी अप्सरा अली हे गाणं शिकवलं होतं त्यांना आणि तो इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पण मी शेअर केला होता. त्याच्यावरती चक्क सोनाली कुलकर्णींनी कमेंट केली. भारी. तिने मला व्हॉइस नोट पाठवली इंस्टाग्रामवरती की अमेझिंग वर्क म्हणून. आणि मी तिला म्हणलं की तू कधी आलीस जपानला तर भेटू, मला आवडेल. आणि ती केसरी थ्रू आली पण होती. हो. मी तिला जस्ट म्हणलं की अरे तू आली आहेस, भेटायचं का? तिने मला ॲड्रेस पाठवला, इथे मी आहे, तू ये. तिथं गेल्यावरती मला आय स्टील रिमेंबर दॅट डे की ती माझ्या समोर आहे, हँडशेक करते, तिने शिवायला कडेवर घेतलंय. मी तिला प्रश्न विचारला की तू का हो म्हणलीस मला भेटायला? लाईक आय एम जस्ट अ फॅन, एक फॅन आहे. ती म्हणाली मी बघितलंय तुझा डान्स आणि जॅपनीज लोकांना शिकवणं लावणी इज अ डिफरंट थिंग. सो माझ्या लक्षात होतं आणि मी म्हणले पण होते भेटू. सो येस, आपली भेट झाली आता. सो ती एक मेमरी आहे विच इज व्हेरी नाहीच विसरू शकत मी कधीच. आणि आता सेलिब्रिटीबद्दल बोलतोच आहे तर अजून एक म्हणजे की मधुबंती बागचीचा लाईव्ह कॉन्सर्ट झाला होता टोक्योमध्ये. तेव्हा डान्स थ्रू आम्ही परफॉर्म केलं होतं. तिचं फिनाले सॉन्ग होतं आज की रात. तेव्हा म्हणजे त्या गाण्यावरती आम्ही परफॉर्म केलं. लिटरली ती इथे गातीये आणि मी तिच्या शेजारी नाचते. सो दॅट वॉज अगेन अ डिफरंट एक्सपिरियन्स. सो या 2 मेमरीज आहेत ज्या खरंच खूप म्हणजे अनफर्गेटेबल आहेत. खूपच सुंदर. त्यानंतर आम्ही ह्यांना सेलिब्रिटी डान्सर्स किंवा इन्फ्लुएन्सर्स जे आहेत त्यांना पण आम्ही इथे होस्ट केलेले आहे. सो दीज आर फ्यू. वंडरफुल. खरंच खूप छान. 5 प्रश्न उत्तर पूर्ण झाले आणि फर्स्ट छावणी पण पार झाली आपली. ठीक आहे, तर 6व्या प्रश्नाकडे वळूया. टोकी. हो, आता जास्त होतंय. बरं, तर 6वा प्रश्न बाजारपेठसाठी हा तुमच्या स्क्रीनवर. कोणत्या आदिलशाही सरदाराच्या तंबूवर महाराजांनी धाडसी रात्रीचा हल्ला केला होता? विच आदिलशाही जनरल्स टेंट was raided by Chhatrapati Shivaji Maharaj in a daring night attack? Options आहेत A. अफजल खान, B. सिद्दी जोहर, C. बहलोल खान आणि D. शाहिस्ता खान. नाईट अटॅक. पण शाहिस्ते खान लाल महालात होता तेव्हा गुप्त मार्गेतून जे त्यांना माहिती होतं तिथून ते गेले होते आणि दॅट वॉज अ नाईट अटॅक. पण मला बहलोल खानचं अजिबात आठवत नाही. ओके. 2 गनिमी काव्य अजूनही आहेत आपल्याकडे जर कन्फ्युजन असेल तर. मग मी दुटप्पा घेते. दुटप्पा. येस. तर गनिमी कावा दुटप्पा याचा वापर करायचा आहे. आणि काय होणार आहे त्यांनी नाही माझं प्राइज जर 8th पर्यंत पोहोचलं तर मग विदाऊट गनिमी कावा ना. येस. पण मी घेतली तर मला काहीच नाही मिळणार आहे असं आहे. येस. दिस विल बी लाईक नावशिमास. ऐक मी डी शाहिस्ता खानवर शिक्कामोर्तब. डी शाहिस्ता खानवर शिक्कामोर्तब करायचा नक्की? हो. ओके.
गनिमी कावा नाही वापरायचा आहे आणि फायनली शाहिस्ता खानवर शिक्का मोर्तब करायचा आहे. येस. ओके, चालेल. ऑप्शन डी शाहिस्ता खान यावर आपण शिक्कामोर्तब करूया. क्या बात आहे. ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर आहे आणि Thank you. बाजारपेठ पार केला आहे. खूप खूप अभिनंदन. खूप छान खेळतोय. हा बापरे. कसं वाटतंय? रिलॅक्स वाटतं? हो आता वाटतंय. येस, आता बरं वाटतंय मला जरा. तर 6व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊन आपण बाजारपेठ पार केलंय. आता पुढचा प्रश्न जो आहे तो आहे हत्तीखानासाठी. 7वा प्रश्न आहे. तर 7वा प्रश्न हत्तीखानासाठी हा तुमच्या स्क्रीनवर. मावळ्यांची आवडती वजनाला हलकी तलवार कोणती होती? विच वॉज द फेवरेट लाईट वेट स्वॉर्ड ऑफ द मावळाज? आणि ऑप्शन्स आहेत भवानी तलवार, बी पट्टा, सी खंडा आणि डी फिरंगी. काय वाटतंय? भवानी तलवार तर नाही, ती शिवाजी महाराजांची तलवार होती. पट्टा किंवा फिरंगी असं मला वाटतं. खांडा मला माहित नाही, पण मी आय डोंट थिंक ही खांडाच असेल. बी, सी आणि डी मध्ये कन्फ्युज होतंय. बी, सी आणि डी. येस. फिरंगी ऍक्च्युअल लाईटवेट होती असं मी कुठेतरी वाचलंय, पण ते ओव्हर थिंक करतो ना. फिरंगी नाव आहे त्याचं. मग ते कोणी दिली असेल आणि तेव्हा असं एकदम मला चक्र चालू झालंय डोक्यात. इथे दुटप्पा वापरे. दुटप्पा गनिमी Yes. कावा हो. वापरायचा आहे. हो. दुटप्पा जर वापरला तर 2 बरोबर उत्तर तुम्ही निवडू शकता, जे तुम्हाला वाटतं ते की बरोबर असू शकतात. ओके. येस. ठीक आहे. तर कुठले 2 बरोबर उत्तर असं वाटत आहे? कुठले ऑप्शन्स वाटत आहे? फिरंगी पहिलं. फिरंगी वाटतंय. ऑप्शन डी आणि पट्टा जे आधी मला वाटत होतं तेच. पट्टा आणि फिरंगी. पट्टा आणि फिरंगी हम्म. असं वाटतंय. हम्म. तर शिक्कामोर्तब करूया यावर आपण. हो. ओके, ऑप्शन बी पट्टा आणि ऑप्शन डी यावर शिक्कामोर्तब करूया. खूपच भारी. ऑप्शन डी फिरंगी हे अगदी बरोबर उत्तर आहे आणि हे बरोबर उत्तर देऊन आपण हत्तीखाना देखील पार केला आहे. येस. कसं वाटतंय? छान वाटतंय, पण माझी एक गनिमी कावा गेला. लाईफलाईन. काही हरकत नाही, पण खूप छान खेळताय तुम्ही. खूपच छान. थँक्यू. 8वा प्रश्न हा असेल गंगासागर तलावासाठी आणि इथे सेकंड छावणी आहे. बरं, Okay. तर हा प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर सेकंड छावणी क्रॉस होईल. येस. ठीक आहे. ओके. 8वा प्रश्न गंगासागर तलावासाठी हा तुमच्या स्क्रीनवर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर ऐतिहासिक स्वारी कोणत्या वर्षी केली? विच इयर डिड छत्रपती शिवाजी महाराज कंडक्ट द हिस्टॉरिक रेड ऑन सुरत? ऑप्शन्स आहेत ए 1660, ऑप्शन बी 1674, ऑप्शन सी 1664 आणि ऑप्शन डी 1680. सी 1664. काय कारण मी कॉन्फिडन्स आहे. 1674 कॉरोनेशन, राज्याभिषेक, आणि मी बरं. असं लक्षात ठेवलंय की 10 वर्ष आधीच हम्म. सुरतची लूट तेच आहे ना. रेड करेक्ट. सो 1664. नक्की कॉन्फिडंट आहात? येस. नक्की शिक्कामोर्तब करायचा? हो. चला, तर मग ऑप्शन सी 1664 वर शिक्कामोर्तब करूया. आणि हे अगदी बरोबर उत्तर आहे. Thank ऑप्शन you. सी इज अ करेक्ट आन्सर. आणि याच प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊन 8वी स्टेप जी आहे ती पार झालेली आहे. म्हणजेच 6 इंची राजेशाही शिवमूर्ती आता तुमची झाली आहे. ओ मे देतो. जान्हवी सांग, तुमचे सोशल मीडिया जर बघितलं तर तुम्ही फुल ऑन जेनझीला टक्कर देता. ठीक आहे. तर काय वाटतं, म्हणजे जपानमध्ये राहून तुम्ही शिवायला आपली मराठी संस्कृती आणि महाराजांचा इतिहास याबद्दल कसं शिकवता? किती आवडीने शिकवता? ओके.
जेनझी ॲज अ डान्सर, मी डान्सर हम्म. आहे. सो बिईंग इन ट्रेंड, सोशल मीडियावर असणं हा. किंवा जेनझी कल्चर जे आहे तो माझ्या आयुष्याचा एक भागच आहे. हम्म. आणि मला आवडतं अप टू डेट राहायला. मला आवडतात ट्रेंड्स फॉलो करायला. मला आवडतात नवीन-नवीन डान्समध्ये काय आहे ते बघायला. ते मला जमतंय का हे ट्राय करून बघायला. सो म्हणू शकतेस. हम्म. इट्स बिकॉज मला ते आवडतं सगळं हम्म. करायला. आणि याच वेळी मला आपल्या मराठी संस्कृतीचा खूप अभिमान आहे. हम्म. मराठा असल्याचा आय एम व्हेरी प्राउड ऑफ बिंग अ मराठा. आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकल्या आहेत रामायणाच्या, महाभारत, शिवाजी महाराजांच्या. सो हे ऐकतच मोठी बरोबर. झालेली आहे. सो मला असं वाटतं की मराठी संस्कृती इज द फाउंडेशन ऑफ माय आयडेंटिटी. हम्म. आणि हेच मी माझ्या मुलीला सुद्धा शिकवते. तिला सगळी मराठीतली पुस्तकं आहेत आमच्याकडे. रामायण, महाभारत, शिवाजी सुंदर. महाराज सगळे मराठीत आहेत. तिला रामायणातल्या सगळ्या जी नावं आहेत, कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे आपले राम, लक्ष्मण सगळ्यांची नावे पाठ आहेत. वाव. पक्ष्यांचं पुस्तक उघडलं आणि इथं गिधाड असेल तर ती जटायू म्हणेल वाव. असं. आणि एवढंच नाही तर तिला आम्ही मराठी गाणी सुद्धा ऐकवतो. आणि माझ्या 2 बाजू म्हणजे तू म्हणलीस जेनझी आहे आणि हम्म. प्लस हम्म. मराठी संस्कृती मला खूप प्रिय आहे. हम्म. तर तिला मराठी गाणी, क्लासिकल गाणी ही सुद्धा आम्ही ऐकवली आहेत. सो हम्म. तिला हम्म. शरारत गाणं येत असेल धुरंधर मधलं किंवा टायटल ट्रॅक धुरंधरचा येत असेल तर हम्म. तिला महेश काळेंचं सुखाचे जे सुख किंवा वाव. सदा माझा डोळा हे सुद्धा येतं. आणि आपले सण ते आम्ही इथे साजरे करतो जे तिला अनुभवता येतील. हम्म. हम्म. सो बॅलन्स असं नाही म्हणणार मी, इट गोज हँड इन हँड. हम्म. स्टिक टू युअर रूट्स. आपले कधी रूट्स विसरू नका. बरोबर. अप टू डेट राहा पण रूट्स रूट्स विसरू विसरू नका. नका. आणि याच्याच जोडीला मला विचारायचं आहे की जर आई डान्स करते तेव्हा शिवाईला पण इच्छा होते का डान्स करण्याची? हो. तू आता शिवाजी महाराजांवरती हे हा, चाललंय हा. पण माझा नुकताच एक रील मी टाकला होता हा, हा. शरारतवरती ज्याची ती स्टेप अशी हा, आहे. हा, हा, हा. ती करते आणि मला म्हणते किंवा गाणं लावलं ना ते तर ती म्हणे आईचं गाणं लागलं, आईचं अरे गाणं वा. लागलं. सो ती आहे, ती डान्स करते. जे मी घरी प्रॅक्टिस करते हम्म. ना हम्म. ते ती माझ्यासोबत करत असते. भारीच. खूपच छान. 8 प्रश्न आपण पार केले आहेत. 9व्या प्रश्नाकडे जायचं. हो रेडी आहे? हो. मला ते Okay. असं होतंय की पर्सनल लाईफ मध्ये तू प्रश्न विचारतेस हा, हा. ओके बॅक Okay, टू द back. क्वेश्चन. येस पण दोन्ही गोष्टी आपल्याला ऍक्च्युली महत्वाच्या आहे. बरं, विथ बरं. सोबत आम्हाला माहिती पण जाणून घ्यायची आहे त्यामुळे एक बॅलन्स मेंटेन करावा लागतो. ओके जान्हवी सान गंबात्तेने 9वा प्रश्न नगारखानासाठी हा तुमच्या स्क्रीनवर. मराठा पायदळामध्ये 9 ते 10 सैनिकांचा समावेश असलेल्या सर्वात लहान आणि अत्यंत वेगवान असा कोणता गट होता? In the Maratha infantry, which tactical unit represented the smallest, most mobile group, typically consisting of 9 to 10 soldiers? आणि ऑप्शन्स आहेत ए पागा, बी हवाल, सी नाईक आणि डी जुमलेदार. काय वाटतंय? नाही माहिती मला हे अजिबात. अंदाजे तरी काय वाटतंय कुठलं 9 असू शकतं? ते 10 सैनिकांचा समावेश असलेला सर्वात लहान आणि अत्यंत वेगवान असा कोणता गट होता? You are very close to Meghdambari. Don't forget that. I'll use गनिमिकावा, गनिमिकावा. निम्मा. निम्माच उरलेले आपल्याकडे. यामध्ये 2 चुकीचे उत्तरं नाहीशी होतील. बरं? हा. तर चला आपण निम्मा याचा वापर करूया. ऑप्शन बी हवाल आणि ऑप्शन Okay. डी जुमलेदार हे डिसअपिअर झाले आहेत. आता उरलेले ऑप्शन जे आहे ते आहे ऑप्शन ए पागा आणि ऑप्शन सी नाईक. पागा. येस. आर यू शुअर? हो म्हणजे मला वाटत नाहीये नाही. शिक्कामोर्तब So, करायचा? जे वाटतंय त्याला मी शिक्कामोर्तब करते. बरं मग पागा ऑप्शन ए पागा यावर आपण शिक्कामोर्तब करूया. जान्हवी आय एम सो सॉरी हे चुकीचं उत्तर आहे. ऑप्शन सी नाईक हे बरोबर उत्तर होतं. कारण हा सर्वात लहान तुकडीचा प्रमुख होता. पण खूप छान खेळलात तुम्ही. अँड
खूप जास्ती नॉलेज आहे हे दिसतंय आम्हाला. एक जरी चुकीचं उत्तर निघालं तरी काही हरकत नाही त्या गोष्टीला. नाईक म्हणजे सर्वात लहान युनिटचा नेता जो 9 ते 10 पाईकांच्या गटावर नियंत्रण ठेवतो. हवालदार म्हणजे 5 नाईकांचा प्रमुख, सुमारे 50 सैनिक. जुमलेदार म्हणजे 2 ते 3 हवालदारांचा प्रमुख. पागा म्हणजे हे घोडदळाचे एक प्रमुख पथक होते. राजाच्या मालकीचे घोडेस्वार. तर जान्हवी सांग, जाता जाता थोडक्यात सांगू शकाल का की हा कार्यक्रम कसा वाटला, इथे येऊन कसं वाटलं? ऑनेस्टली एकदम अमेझिंग आहे आणि हा इनिशिएटिव्ह जो आहे हू नोज छत्रपती जपान, हे काहीतरी नवीन आहे. सो मला ह्याचा भाग तुम्ही केला यासाठी खूप खूप धन्यवाद. आभारी आहे मी तुमची आणि मला खूप छान वाटलं. क्विज मस्त वाटलं आणि तुझ्याशी बोलताना पण मला खूप छान थँक्यू. सो थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आम्हाला पण खूप मजा आली आणि तुझा ज्ञानाचा साठा पाहून पण आम्हाला खूप कौतुक वाटतंय तुझं. तर मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? जपानमध्ये राहणाऱ्या एक सामान्य मराठी पर्सनॅलिटीची ही शिव ओळख पाहून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या या सपोर्टनेच या प्रवासाची ऊर्जा नक्की वाढणार आहे. पुढच्या भागात भेटूया अशाच एक मावळ्यासह. तोपर्यंत पाहत रहा हू नोज छत्रपती जपान, प्रेझेंटेड बाय सोना जपान. जय भवानी, जय शिवाजी. आरिगातो गोजायमास. सायनारा. जय भवानी, ओ जय शिवाजी. आज इथे ज्ञान जिंकले, इतिहास पुन्हा उजळले. शौर्याची वाट दाखवली, बुद्धीने बाजी मारली. प्रश्न संपले, उत्तर मिळाले, विजयाचा अर्थ कळला. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो. ज्ञान शौर्य स्वराज्याची हीच वाट आम्ही धरतो. पुन्हा भेटूया नव्या प्रश्नासह. शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा. शिवज्ञान यात्रा.